ठाण्याच्या वर्तकनगर भागातील सुलोचना देवी सिंघानिया हायस्कूलमधील इयत्ता 3री आणि 4थीच्या सुमारे 55 ते 60 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची चर्चा पालक वर्गात सुरू असल्याचा दावा ठाणे महापालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी केला आहे। या प्रकरणी त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी तसंच ठाणे महापालिका आयुक्तांना पत्र दिल्यानं खळबळ उडाली होती। या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कठोर कारवाई करण्याचीही त्यांनी मागणी केली होती। यासाठी त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी वैद्यकीय अधिकारी तसंच आरोग्य अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्या समवेत सुलोचना देवी सिंघानिया शाळेत धडक दिली। यावेळी शाळेच्या मुख्याध्यापकांनी भेट देणं टाळलं। यावेळी शाळा व्यवस्थापनाने उपमहापौर कृष्णा पाटील, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि शिक्षण अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली। यावेळी शाळा व्यवस्थापनाने 1 आणि 2 जुलै रोजी मुंबई येथे 3री आणि 4थीच्या विद्यार्थ्यांची सहल गेल्याचं सांगितलं। मात्र सहलीनंतर सर्व विद्यार्थी शाळेमध्ये हजर होते आणि त्यातील 2च विद्यार्थी गैरहजर होते असं स्पष्टीकरण शाळेनं दिले। मात्र उपमहापौर कृष्णा पाटील यांनी शाळा प्रशासनावर संताप व्यक्त करत ज्या व्यक्तीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गंभीर गुन्हा दाखल असताना त्या सहलीचं कंत्राट संबंधित व्यक्तीला दिलं, तसंच या सहलीबाबत ठाणे महानगरपालिका प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना दिली नव्हती। याबाबत उपमहापौर कृष्णा पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। शाळा व्यवस्थापनाने यावेळी स्पष्ट केलं की 204 विद्यार्थी सहलीला गेले होते। अन्नातून विषबाधा जर झाली असती तर सर्वच्या सर्व मुलांना झाली असती, फक्त 2च मुलांना त्याचा त्रास झाल्याचं स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनानं दिलं आहे। ज्या 2 विद्यार्थ्यांना त्रास झाला होतो, ज्या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं, त्या पालकांची आम्ही चौकशी केल्याचं असल्याचंही स्पष्टीकरण शाळा व्यवस्थापनानं दिलं आहे। मात्र शाळेनं अशा प्रकारे सहलीचं नियोजन करताना प्रशासनाला पूर्वकल्पना देणं बंधनकारक असून यापुढे अशा प्रकारच्या घटना घडल्यास ते योग्य ठोस कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील उपमहापौर कृष्णा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिला आहे। घटना घडली, मात्र त्याच्या अगोदर चुकीच्याच आयोजनाखाली मुलं पिकनिकला गेलेली होती। चुकीच्याच आयोजक जे करते आहेत त्यांच्याकडे मुलं ही सोपवण्यात आली होती, ज्यांच्यावरती ऑलरेडी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल आहे ठाणे कोर्टात। ते कालच मला ते माहीत पडलं, तेव्हा आम्ही आज प्रिन्सिपल मॅडमशी पण वेळ घेतली होती, पण त्या नाही आहेत अवेलेबल। आणि मग आपले वैद्यकीय अधिकारी, महापालिकेचे शिक्षण अधिकारी, सर्वच टीम आज आम्ही त्यांची शिष्टमंडळाची भेट घेतली। त्याच्यामध्ये आम्ही त्यांना निदर्शन आणलं, पण त्यांना हे माहीत नाही आहे की त्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल आहे का। पण ॲक्च्युली शाळा प्रशासनाने ज्या व्यक्तीबरोबर आपण ॲडव्हेंचर म्हणजे पिकनिक करतो, ॲडव्हेंचर ग्रुपवर होतं, ॲडव्हेंचर ग्रुपचा मालक कोण आहे, त्याच्यावर काय आहे, त्याची क्रॉस पोलीस व्हेरिफिकेशन घेणं गरजेचं होतं, पण ते स्कूल व्यवस्थापनाने घेतलेलं नाही आहे। गेल्या 7 वर्षांपासून ते ॲडव्हेंचर पिकनिक करत आहेत। या 1 वर्षा अगोदरच ही घटना घडली आहे। शाळा प्रशासन काही दखल घेत नाही आहे आणि जे काही मुलांना जे फूड पॉयझनिंग झालं होतं, तुम्ही देखील संपर्क केला, पत्रकारांनी पण संपर्क केला, पण काही उत्तर आलेलं नाही। त्यांच्याकडनं सांगायचं की पत्रकारांनी चुकीची बातमी लावली। त्यांचं शाळा व्यवस्थापन एक आत्ताही कबूल करत नाही की चूक झालेली आहे, पण प्रिन्सिपल मॅडमनी रविवारी रात्री 6 पेरेंट्सच्या ग्रुपवरती स्वतःची चूक कबूल केलेली आहे। त्यांनी सांगितलेलं की हे घडलेलं आहे, पण आम्हाला लेट कळालं। आम्ही ज्या अधिकाऱ्याला दिलेलं आम्ही काम, ज्या संस्थेला, त्याची चौकशी करणार, जिथे फूड आले त्यांच्यावर आम्ही कारवाई करू असं त्यांनी गेलेलं आहे आणि दिलगिरी व्यक्त केलेली आहे पेरेंट्स लोकांची। पण माझं म्हणणं, तेवढी दिलगिरी व्यक्त करून हे योग्य नाही आहे, कारण भविष्यात पुढे असे कुठल्या घटना घडू नयेत। त्यासाठी शाळेने एकदम स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे। त्या संस्थेचं जी सप्लाय करणारे फूड, त्याचं फूड लायसन्स असतील, त्याचा जी व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे, पोलीस व्हेरिफिकेशन असेल, इतर बाबीची पूर्तता केली पाहिजेत। कारण आपली मुलं कोण घेऊन जाणार आहे, त्याचं बिहेवियर कसं आहे, किंवा त्याचे पोलीस म्हणजे याच्यावर केसेस आहेत की नाही, त्याची चौकशी शाळेने पहिली करायला पाहिजे होती। आता आम्ही शाळेच्या निदर्शन आणल्यानंतर त्यांनी ते कबूल केलं की आम्ही त्याची माहिती घेतो म्हणून, आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी आणखी शिक्षण मंडळाने त्यांना सांगितलेलं आहे पॉईंट्स, सगळी माहिती देतो म्हणून सांगितलेलं आहे। आणि पिकनिकच्या आधी शिक्षण मंडळाला कळवणं शाळेची गरज आहे, पण शाळेने अद्याप कळवलेलं नव्हतं। ते पण शिक्षण मंडळ म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली। मग त्यांनी सांगितलं की यापुढे भविष्यात अशी चूक होणार नाही। आम्ही प्रत्येक वेळी काही असं आमचं असेल हे सहल किंवा इतर कुठले प्रोग्राम पुढे बाहेर जायचे असले मुलांचे, तर ते आम्ही पूर्ण कल्पना देऊ म्हणून
कबूल केलेलं आहे. महानगरपालिकेकडनं काय कारवाई करण्यात आली आहे का आता? काही पेरेंट्स लोकांचं म्हणणं होतं की त्यांचे टॉयलेट बरोबर नसतात किंवा हा त्रास आहे, तर ते आम्ही चौकशी केली, पण प्रत्यक्ष बघितलं आम्ही आता पाणीमध्ये तर सगळे टॉयलेट हे ओके आहेत. आणि महापालिकेने पण असं आता सांगितलं की दर 15 दिवसांनी ते येऊन चेक करत जातील, सॅनिटरी इन्स्पेक्टर असतील ते येऊन चेक करतील. आणि एक सुवर्ण मध्य शाळा शेवटी ठाणेकरांच्या ठाण्याची मुलं वाढतात, तर त्याच्यामधनं बाबा एक मार्ग चांगला काढू, भविष्यात अशा कुठल्या घटना घडू नये याची काळजी घेऊ हे व्यवस्थापनाने पण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर एक ट्रॅफिक समस्या इथे आम्हाला नेहमी भेडसावते ठाण्यामध्ये, तर त्याहीसाठी आम्ही DCP साहेबांशी, शिरसाट साहेबांशी बोलणं केलं, तर त्यांनी त्यांचा अधिकारी देशमुख साहेबांना पाठवलं. ते देशमुख साहेब पण आले, त्यांनी त्यांची प्रॉब्लेम्स सांगितले आणि शाळेचे प्रॉब्लेम. आता ह्याच्यातून म्हणजे ट्रॅफिक आणि शाळा ह्याच्यातून एक मार्ग काढणार आहेत. जी सकाळची शाळा भरतेच्या वेळी जी ट्रॅफिक असते आणि शाळेत सुटतेच्या वेळी त्याच्या जो ठाणेकरांना तो ते त्रास होतो, तर त्याच्यावरती कायमस्वरूपी तोडगा काढण्याचं शाळेने कबूल केलं आहे आणि ट्रॅफिक इन्चार्जबरोबर बसून एक त्यातला मार्ग काढण्याचं ठरलेलं आहे. सर, अंमली पदार्थ कुठेतरी आढळून येतात मोठमोठ्या शाळांमध्ये, आपणही इथं उल्लेख केलेला काही प्रमाणात आढळल्याचं आपल्या असं निदर्शनास आलं होतं. मात्र अशा प्रकारच्या काही घटनांसाठी काही इन्स्पेक्शन वगैरे वेगळी टीम तयार करणार आहात की अचानक शाळेमध्ये धाडी मारून काही काही पेरेंट्स म्हणजे पालकांनी पण बोलले होते की शाळेच्या बाहेरच्या रस्त्यावर काही ड्रग्स पिलर पकडले होते काही, आणि त्यांना तिथून हाकलण्यात आलं. तर शाळेने पण त्यांच्या सिक्युरिटी गार्डनी पण त्या लोकांना तिथून हाकलून दिलं, ही एवढी आहे. पण मुलांकडे काय असं भेटलं नाही असं शाळेचं म्हणणं आहे.